Now, today we start the last chapter of integration, that is application. Okay, in this application, only one application is in your course, that is area under the curve. बस हे एकच ॲप्लिकेशन आहे. पहिले दोन होत्या पण आता तुम्हाला एकच आहे. तर ठीक आहे. तर एरिया कशी काढायची युजिंग इंटिग्रेशन किंवा जे डेफिनेट इंटिग्रेशन शिकलो इंटिग्रल ए टू बी एफ एक्स डी एक्स हे जे शिकलो याचा अर्थ ॲक्च्युअल कसा आहे, ॲक्च्युअल व्हॉट इज मिनिंग ऑफ, व्हॉट इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ दिस. तर मी हे पहिले तुम्हाला सांगतो. ठीक आहे. एक छोटासा ग्राफ मध्ये पिक्चर बघून सांगतो व्हॉट इज ॲक्च्युअल मिनिंग ऑफ डेफिनेट इंटिग्रल. आणि मग डेफिनेट इंटिग्रल तो खूप इझी वे मध्ये आपण सॉल्व्ह केला आहे. तेवढं इझी नाही आहे. ऐका हाऊ द डेफिनेट इंटिग्रल इज इंटरप्रेटेड. तर हे जे एफ एक्स आहे, एफ एक्स इज ऑलवेज वाय इज इक्वल टू एफ एक्स असा यांचा संबंध असते. फंक्शनचा सिम्बॉल आहे. तर वाय इज इक्वल टू एफ एक्स याचा ग्राफ बनवा. याची कर्व असते कोणती ना कोणती. ठीक आहे ना. वाय इज इक्वल टू समजा एफ स्क्वेअर असणार आहे तर हे पॅराबोलाचा कर्व बनते. ठीक आहे. अलग अलग बनते. फंक्शन अलग अलग प्रकारचे असतात अँड एव्हरी फंक्शन विल ड्रॉ सम कर्व. एव्हरी फंक्शन विल ड्रॉ सम कर्व. समजा अशी घेतली मी 2x + 1 एफ एक्स एवढं घेतलं, इट विल रिप्रेझेंट अ लाईन. अलग अलग प्रकार असते, अलग अलग चित्र बनणार. तर फंक्शनची जेवढी व्हेरायटी आहे तेवढेच त्याचे ग्राफ डायग्राम बनतात, त्यांचे कर्व्स बनतात. तर लेट अस सी एखादा असं सॅम्पल म्हणून मी असा एक कर्व काढतो. दिस इज अ कर्व ऑफ y = f(x) सपोज. ठीक आहे. आता याची कर्व काढली. या इंटिग्रेशन मध्ये 4 आयटम आहे, लक्षात ठेवा. एक मेन इंटिग्रँड, एक आहे dx विथ रिस्पेक्ट टू x. हे x = a आणि x = b हे दोन व्हॅल्यूज आहेत. आपण x च्या व्हॅल्यू पुट नाही करत का, तर x च्या व्हॅल्यू कुठे राहणार, x ऍक्सिस वरच राहणार. लोअर लिमिट इज ऑलवेज लेस देन अपर लिमिट. ठीक आहे. तर लोअर लिमिट छोटी असतो. दिस इज a. इथं कुठेतरी मी b काढतो. a आणि b कोण आहे, x च्या व्हॅल्यूज आहे असे. आता x = a व्हॅल्यू तर आहेच, काही प्रश्नच नाही. हे नंबर म्हणजे x = a. परंतु x = a आणखीन एक गोष्ट आहे. इट इज अ लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. तर मी हे काढतो. या लाईनचं नाव आहे x = a. मला वाटते की नाही, व्हॅल्यू तर आहेच, x ची व्हॅल्यू आहे. परंतु x = a जेव्हा मी इक्वेशन म्हणून यूज करेन, दिस इज अ लाईन x = a. x = b is also similar line parallel to y axis. अशी काढतो. This line is parallel to y axis passing through number b. तर 3 आयटम काढले मी. पहा, एक fx काढला. fx म्हणजे y = fx. कुठेही असतील कर्व, इकडे तिकडे कुठेही असतील, असं काही नाही. ठीक आहे. हे दोन लाईन्स आहे आपल्यासाठी. These lines are also sometimes called ordinates. लाईन्स पॅरलल टू y ऍक्सिस. त्यांनी असे शब्द दिले आहेत. ठीक आहे. तर हे दोन लाईन काढले. x = a, x = b इथंच लिहिले आहे. आणि इंटिग्रल ऑफ dx, बोला इंटिग्रल ऑफ dx म्हणजे x होते की नाही, x म्हणजे x ऍक्सिस. बोला 4 आयटम झाले. कोणते कोणते, एक fx चं चित्र काढलं. हे कर्व x = a आणि x = b हे दोन लाईन आहे. हे झाले 3. 1 2 3. आणि इंटिग्रल ऑफ dx इज x. fx सध्या dx चं घेतो मी. इंटिग्रल ऑफ dx इज x. x म्हणजे x ऍक्सिस. बोला 4 आयटम झाले. 1 2 3 4. या 4 आयटम मध्ये जे बाइंड एरिया आहे, बाउंडेड एरिया आहे, ही जी एरिया मी शेड करून राहिलो कोणामध्ये आहे, इथं जे 4 आयटम लिहिले आहे त्यांच्यामध्येच बंद आहे. आणि या एरियाचा जो कॅल्क्युलेशन राहील, हे जे एरियाचा कॅल्क्युलेशन राहील, त्या एरियाचा कॅल्क्युलेशन म्हणजेच
या डेफिनेट इंटिग्रलचा आन्सर राहील. दिस इज ऍक्च्युअल मिनिंग ऑफ डेफिनेट इंटिग्रल. काय ऍक्च्युअल मिनिंग ऑफ डेफिनेट इंटिग्रल? इट इज एरिया. हे डेफिनेट इंटिग्रल म्हणजे काय? ही एरिया आहे. ही एरियाची व्हॅल्यू तुम्ही जर काढली चुकीनं तर त्या एरियाची व्हॅल्यू एक्झॅक्टली इक्वल टू याचा जो आन्सर राहणार आहे, जे काही राहील लय काढले फॉर डेफिनेट इंटिग्रेशन. सो खूप सारे प्रॉब्लेम झाले. त्या प्रॉब्लेमचा जो आन्सर आला तोच आन्सर या एरियाचा येणार आहे. ऍक्च्युअली हे बेसिक मिनिंग आहे डेफिनेट इंटिग्रेशनचा. पण आपण सोप्या पद्धतीनं थोडंसं काय स्वस्त जमाना आहे, थोडंसं आपल्याला सबुरी नाही. ऍक्च्युअल जर काढायला बसले, ही एरिया तुम्ही जर काढायला बसले तर घाम सुटते. एरिया कशी काढणार सांगा? हे काही आपला कोणताही जॉमेट्रिकल फिगर जे तुम्हाला नोन आहे, स्क्वेअर, रेक्टँगल, अशापैकी एखादाच राहते. ठीक आहे, सर्कल अशापैकी नाही आहे ना. हे कोणत्याच फिगरमध्ये नाही आहे. तर मेन्सुरेशनमध्ये तुम्ही जे फॉर्म्युले शिकले एरियाचे, त्या एरियामध्ये हे बसतच नाही विचार. आणि हे एरिया आपण कशाने काढतो? या इंटिग्रेशन काढतो. या डेफिनेट इंटिग्रलचा ऍक्च्युअल मिनिंग हे आहे. काय आहे ऐका. इंटिग्रल a to b fx dx लय वेळ सॉल्व केलं तुम्ही, पण ऍक्च्युअल मिनिंग आता पाहून राहिले पहा. तर हे तर सुरुवातीला शिकवायला पाहिजे. पण आता या हेडिंग मध्ये आहे एरिया अंडर द कर्व. पहा, कर्वच्या अंडरची एरिया. याची हेडिंगच आहे एरिया अंडर द कर्व. बोला, इंटिग्रल a to b fx dx चा आन्सर काय आहे? दिस एरिया. हे जी शेड केलेली एरिया आहे ना, एरिया अंडर द कर्व. अंडर द कर्व, कर्वच्या खालची एरिया. बाउंडेड बाय, बाउंड म्हणजे अशा चार दिवारमध्ये तुम्ही कसे बाउंड असतात, तर हे बाउंडेड बाय दिस लाईन्स. हे दिवारच आहे आपल्या. अरे हे दिवार आहे. एरिया अंडर द कर्व, कर्वच्या खालची एरिया. एरिया अंडर द कर्व. हे जे कर्व आहे ना, हे वाली कर्व आहे. या कर्वले y शी जोडून द्या, y इक्वल टू fx असं कर्व बनते. एरिया अंडर द कर्व बाउंडेड बाय दिस टू लाईन्स. हे दोन लाईन कोण आहे? हे दोन लाईन. अँड एक्स ऍक्सिस ऑल्सो. एक्स ऍक्सिस म्हणजे हे वाली व्हॅल्यू आहे dx. इंटिग्रल ऑफ dx म्हणजे x. झाला. कोणा चार दिवाल झाले ना, 1 2 3 4. या चार दिवालमध्ये जे बंद एरिया आहे, दिस एरिया इज कॉल्ड व्हॅल्यू ऑफ डेफिनेट इंटिग्रल a to b fx dx. ही जी एरिया काढली आपण, या एरियाचं नाव आहे, या एरियाची व्हॅल्यू आहे डेफिनेट इंटिग्रल a to b fx dx. हे आहे याचा ज्योमेट्रिकल मिनिंग. कोणाचा? डेफिनेट इंटिग्रल पुरा झाला, पुरा मोठा इंटिग्रेशन चॅप्टर झाला, पण त्याचा मिनिंग आता सांगून राहिलो. सो इट्स मिनिंग इज एरिया अंडर द कर्व. कर्वचं नाव आहे y इक्वल टू fx. एरिया अंडर द कर्व, कर्वच्या खालची एरिया. एरिया अंडर द कर्व बाउंडेड बाय, बाउंड असणे म्हणजे बंद असणे, असं बाउंड्री वॉल असते ना तसं. बाउंडेड बाय द ऑर्डिनेट्स x इक्वल टू a अँड x इक्वल टू b. यांना ऑर्डिनेट्स म्हणतात. ऑर्डिनेट एक आणखीन शब्द केला आहे. जेव्हा आपण पॉइंट लिहितो की नाही, याला x कोऑर्डिनेट, याला y कोऑर्डिनेट म्हणतात की नाही. याला एफसीसा म्हणतात, पर्याय शब्द. अँड याला ऑर्डिनेट म्हणतात. तिथेही गेला आहे शब्द. आणि अशा लाईन्स पॅरलल टू y ऍक्सिस यांनाही ऑर्डिनेट म्हटलेलं आहे. अँड x ऍक्सिस परत आहे का, थोडासा सुरुवातीला हार्ड जाते, परंतु सोपं वरून देईल. एरिया अंडर द कर्व, कर्वच्या खालची एरिया. हा, x ऍक्सिसच्या वरची एरिया, इथं x ऍक्सिस लिहिला आहे. अँड बाउंडेड बाय द ऑर्डिनेट्स. ह्या दोन ऑर्डिनेट आहेत. या दोन दिवाला, अशा आपल्या कशा दिवाला उभ्या असतात रूम मध्ये, कशा हे आहे. ठीक आहे. तर एरिया अंडर द कर्व, या कर्वच्या खालची एरिया. ठीक आहे. बाउंडेड बाय द ऑर्डिनेट्स, या दोन दिवालाच्या बाउंड झालेली. आणि तिसरी बाउंड्री कोण आहे? बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस ऑल्सो. तर हे जे शेडेड फिगर काढला आहे, तर ही एरिया इज द व्हॅल्यू ऑफ डेफिनेट इंटिग्रल a to b. हे आहे तुमचं ज्योमेट्रिकल मिनिंग. आणि याच मिनिंगवर बेस्ड आपला पहिला फॉर्म्युला आहे. हेच आहे आपला पहिला फॉर्म्युला, तो मेन फॉर्म्युला आहे. ठीक आहे. पहिला मेन फॉर्म्युला आहे. तर इंटिग्रल ही तुम्हाला प्रश्न आता डेफिनेट इंटिग्रल सोडवा नाही येणार. तुमचे प्रश्न काय राहणार? तुम्ही हे एरिया काढा,
ही एरिया काढा, तुम्हाला तुमचा कसा फरक आहे हे राहील. आणि या एरियामध्ये काढलं काय, एक वेळ ऐकून घ्या. इथं जे ॲटम लिहिले आहे तेच काढलं आहे. बोला Fx. Fx म्हणजे y इक्वल टू Fx, हे लाईन, हे कर्व. x इक्वल टू a मी सांगितलं आहे तुम्हाला, x इक्वल टू b. these are two lines parallel to y axis. हे हरदम parallel to y axis च राहील. आणि dx चा मतलब इंटिग्रल ऑफ dx इज x, याला तुम्ही x axis समजा. तर हे चार दिवाल, जसे आपल्या खोलीची चार दिवाल असते तशा या एरियाच्याही चार दिवाल आहे. हे दिवाल आता सरळ आहे, पण हे कर्व आहे. हे कर्व कोणावर डिपेंड करते, Fx वर डिपेंड करते. असू दे कशी असो, तर हे बाउंड्री आपली आहे, असं प्लॉट आहे समजा. या एरियाची व्हॅल्यू जी राहते दॅट इज द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ दिस. आता तुमचे प्रश्न काय राहणार आहे का, तुमचे प्रश्न डेफिनेट इंटिग्रल सोडवा नाही राहणार, ते तर चॅप्टर झाला. आता प्रश्न राहणार हे एरिया काढा. मग एरिया या फॉर्म्युलाने काढायची आहे. हे एरिया काढा म्हणून तर हे या फॉर्म्युलाने काढा. ठीक आहे, याच फॉर्म्युल्यामध्ये मी दुरुस्ती करतो. या बोला Fx आणि y हरदम एकच राहते, काही नाही, सिम्बॉलच आहे. तर या फॉर्म्युल्याला आपण a to b y dx लिहिलं तर काय व्हायला, Fx च्या ऐवजी y. परत ऐका काय सांगून राहिलो, तुमचे प्रश्न डेफिनेट इंटिग्रल सोडवा नाही राहणार. तुमचे प्रश्न हे एरिया काढा राहणार. मग एरियामध्ये हे फॉर्म्युल्यामध्ये एरिया बसते की नाही ते पाहिजा, आणि ती एरिया या फॉर्म्युल्याने काढा. ठीक आहे, तर या Fx च्या ऐवजी y लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि वी विल यूज दिस फॉर्म्युला. दिस इज अ मेजर फॉर्म्युला ऑफ दिस एरिया अंडर द कर्व. ठीक आहे, सर्वात मेन फॉर्म्युला आहे. हेच फॉर्म्युला आपल्याला आता प्रॅक्टिसमध्ये घ्यायचा आहे. या चॅप्टर मध्ये 2, 4, 5 फॉर्म्युले आपण शिकू, पण मेन बॉस हे आहे. हेच आता Fx लिहिलं होतं, हेच एरिया आपली, हे फर्स्ट फिगर आहे. हे सर्व काढायचं आहे, लिहायचं आहे. पहिला आहे द एरिया ए, या एरिया शेडेड एरिया ए बाउंडेड बाय द कर्व. सोप्या भाषेत लिहिलं आहे. आता पहिला मला एक ऍक्च्युअल टेक्स्टची भाषा होती. सो द एरिया ए बाउंडेड बाय म्हणजे अशा दिवाला असतात ना बाउंड्री, त्याला बाउंडेड बाय द कर्व. एक बाउंड्री कोणची आहे, बाउंडेड बाय द कर्व, एक बाउंड्री कर्व आहे. मग कोण आहे, कॉमा लावलाय. द लाइन्स x इक्वल टू a आणि x इक्वल टू b. दो लाइन आहे, हे बाउंड्री आहे आपली, हे दिवाल आहे आपल्या उभ्या. ठीक आहे, अँड द x ऍक्सिस. चौथी दिवालाचं नाव काय, चौथी दिवालाचं नाव आहे x ऍक्सिस. तर या एरियाचा फॉर्म्युला किती आहे, इंटिग्रल a टू b y dx. या एरियाचा फॉर्म्युला आहे. फक्त इथं Fx नाही लिहिलं, y लिहिलं. आपल्या प्रॉब्लेम मध्ये y चा काम करते. ठीक आहे, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. तर या एरियाला काढासाठी डेफिनेट इंटिग्रल त्याला सोडवता येते. नाव लेट अस सी. परत आहे का, या डेफिनेट इंटिग्रल मध्ये चार दिवाल लागल. कोणत्या, एक दिवाल आहे y इक्वल टू Fx. एरिया बाउंडेड बाय द कर्व. दोन लाइन, हे दोन लाइन x इक्वल टू a, x इक्वल टू b, हे दोन असतात. x इक्वल टू राहतेच, तुम्ही बोला की नाही बोला. अँड x ऍक्सिस हे चौथी लाइन आहे, चौथी बाउंड्री आहे. तर एक दिवाल, दोन दिवाल, तीन दिवाल अँड चार दिवाल. चार दिवारीमध्ये बंद एरिया इज कॉल्ड डेफिनेट इंटिग्रल a to b Fx dx or a to b y dx. Let us use this formula. तुम्हाला याला प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसे सोडवतात याला मी एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम घेऊन सांगतो. See the exercise. तर find the area of the region. region असं राहते bounded by the following curve. A curve. The x-axis and the given lines, हे दोन लाइन्स आहेत. x इक्वल टू a, x इक्वल टू b सारखे दिसतात. ठीक आहे, परत आहे का, फाइंड द एरिया ऑफ द रिजन. असं नाही सांगितलं डेफिनेट इंटिग्रल काढा. तुम्हाला काय सांगितलं, फाइंड द एरिया ऑफ द रिजन. एरिया काढा म्हणते. बाउंडेड म्हणजे असं बंद राहणार. ठीक आहे, बाय द फॉलोइंग कर्व. आता एक काम करतो,
पहिले मी यांचं फिगर काढतो. या चॅप्टर मध्ये फिगरचं लय महत्व आहे. इट इज कंपल्सरी टू ड्रॉ फिगर इफ पॉसिबल. जर तुमच्याजवळ त्याचा फिगर डोक्यात नाही आहे, कमीत कमी पॅराबोला, इलिप्स, सर्कल, हायपरबोला, लाईन्स यांचे फिगर तुम्हाला येतात, तर हे फिगर तरी कमीत कमी ड्रॉ करता आले पाहिजे. नाही तर मग त्या प्रॉब्लेमचा उच्चार रॉंगही होऊन जाते. ते प्रॉब्लेम तुम्ही फिगर नाही काढला तर रॉंगही होईल. मी हळूहळू सांगेन तुम्हाला, ऐका. तर y स्क्वेअर इक्वल टू 4x इट इज अ y पॅराबोला. असं हे स्टँडर्ड पॅराबोला आहे. मी थोडंसं इथं काढतो. या पॅराबोलाचं नाव आहे y स्क्वेअर इक्वल टू 4x असं आहे. ठीक आहे. इट इज सिमेट्रिक टू x ॲक्सिस आणि प्लस साइन आहे ना, म्हणून पॉझिटिव्ह x ॲक्सिस कडे तोंड आहे त्याचं. हे स्टँडर्ड पॅराबोला होतं. ठीक आहे. आता हे x इक्वल टू 1 लाईन काढतो. इथं x इक्वल टू 1 लाईन, 1 2 3 4 असं लाईन. ही आहे, या लाईनचं नाव आहे x इक्वल टू 1. या लाईनचं नाव आहे x इक्वल टू 4. समजले का? दिसते? थोडं मोठं काढतो. पहिले हे कम्पेअर करू. इकडे काढून घेतो. सॉल्व इकडे करू लागेल. लिसन, I will draw this parabola. हे स्टँडर्ड पॅराबोला आहे. हे वाला y स्क्वेअर इक्वल टू 4x. इट इज सिमेट्रिक टू x ॲक्सिस. पॉझिटिव्ह x ॲक्सिस कडे तोंड असते. याला तोंड बोलत असतो. आता x इक्वल टू 1 हे इट इज अ लाईन. अशा लाईन असतात. x इक्वल टू a हे कशाचा फॉर्म्युला आहे? इट इज अ लाईन पॅरलल टू y ॲक्सिस. हे 1 नंबर पासून पास होणारी लाईन इट इज अ x इक्वल टू 1 2 3 4. इथं कुठेतरी 4 राहील. 4 नंबर. सो हे 4 नंबर. This line is called x equal to 4. This line is called x equal to 1. आणि हे आहे पॅराबोला. फाइंड द एरिया ऑफ द रीजन. एक रीजन बनवा बाउंडेड बाय म्हणजे बाइंड असणे, चार दिवारामध्ये बंद असणे याच्यासारखं. बाउंडेड बाय द फॉलोइंग कर्व्स. हे 3 कर्व बनवून घ्या पहिले. बाउंडेड बाय, फाइंड द एरिया ऑफ रीजन बाउंडेड बाय दिस 3 कर्व्स. बोला एक कर्व ही आहे. इट इज दिस कर्व इज नेम एज y स्क्वेअर इक्वल टू 4x. ठीक आहे. हा, दुसरी कर्व कोणती आहे? हे 2 लाईन आहे. हे 2 लाईन. बोला या 3 मध्ये बाउंड एरिया कोणती? फाइंड द एरिया ऑफ द रीजन बाउंडेड बाय फॉलोइंग कर्व्स 1 2 3. बोला हे कर्व आहे. ठीक आहे. दिस इज अ कर्व y स्क्वेअर इक्वल टू 4x. हे कर्व आणि हे 2 लाईन. बोला एवढी स्ट्रीप आहे नाही या तिघांमध्ये बाउंड. एरिया ऑफ द रीजन बाउंडेड बाय दिस 3 कर्व्स. हे कर्व, हे 2 लाईन्स इथं लिहिले आहे. परंतु आणखीन वाचा प्रॉब्लेम. फाइंड द एरिया ऑफ द रीजन बाउंडेड बाय फॉलोइंग कर्व्स. बोला हे फॉलोइंग कर्व आहे की नाही? 1 2 3. अँड x ॲक्सिस म्हणते ना, x ॲक्सिस ही बाउंड्री आहे याच्यासाठी. x ॲक्सिस काढलीच आहे. तर तुम्हाला काय काय करायचं आहे ऐकून घ्या. फाइंड द एरिया ऑफ द रीजन बाउंडेड बाय पॅराबोला. हे कर्व, हे 2 लाईन अँड x ॲक्सिस ही आहे. वर सेंटेन्स मध्ये दिलं, इथं नाही दिलं त्यांनी, इथं वर दिलं आहे कर्व अँड x ॲक्सिस ऑल्सो. म्हणून फक्त एवढीच एरिया काढायची. तसं ही एरिया आणि ही एरिया सिमेट्रिक आहे. परंतु आपल्याला जे विचारले आहे तेच काढा. आता एक गोष्ट आणखीन सांगतो, गावरानी भाषेत सांगतो. या एरियाचा फॉर्म्युला जे शिकवलं a इक्वल टू इंटिग्रल a टू b y dx. एकदम शुद्ध गावरानी भाषेत. ही एरियामध्ये रिस्ट्रिक्शन आहे. कोणती एरिया नाही काढता येत या फॉर्म्युल्याला. दिस एरिया इज एरिया अंडर द कर्व नाव आहे. कर्वच्या खालची एरिया काढता येते. कर्वच्या खालची एरिया हे पहा. एक्स ॲक्सिसच्या वरची एरिया काढता येते असं नाही काढता येत. एक्स ॲक्सिसच्या खालची नाही काढली. कर्वच्या, हे कर्व आहे, कर्वच्या खालची एरिया, हे कर्व नाव आहे y इक्वल टू mx. एक्स ॲक्सिसच्या वरची एरिया याची रिस्ट्रिक्शन आहे या फॉर्म्युल्याचा. आणि या 2 लाईन आहे ना, x इक्वल टू a, x इक्वल टू b, या 2 लाईन मध्ये बाउंड बंद एरिया.
अशा 4 दिवाल पाहिजे. कोणती पाहून घ्या. हे फॉर्म्युला कुठे वापरायचा, ठीक आहे. सेंटेन्स फॉर्म्युल्याचा सेंटेन्स मध्ये लिहिला आहे. एरिया बाउंडेड बाय द कर्व, कर्वच्या खालची एरिया, एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया. हे माझ्या गावरानी भाषेत सांगून राहिलो. कर्वच्या खालची एरिया, एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया. पहा आपल्या फिगर मध्ये आहे. सो या दोन उभ्या लाईना, दीज आर लिमिट्स. तर या दोन लाईनामध्ये बंद एरिया, बोला या दोन लाईनामध्ये बंद एरिया, इट इज कॅल्क्युलेटेड बाय दिस फॉर्म्युला. आपलं तो फिगर आणि हे फिगर मॅच होते. आता कर्व तर बदलणार आहे. कर्व काय प्रत्येक माणसाचा स्वभाव सारखं थोडं दिसते, थोडी सारखं. तर हे कर्व आपापल्या स्वभावानं, आपापल्या इक्वेशनला अलग अलग दिसत. तर ही कर्व आहे तुमची. बोला फिगर डुप्लिकेट दिसत आहे. मला 4 गोष्टी पाहिजे. एक कर्व पाहिजे, एक्स ऍक्सिसच्या वरची, कर्वच्या खालची एरिया. एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया काढता येते, नाही काढता येत, दुसरे नाही काढता येत. कर्वच्या खालची, एक्स ऍक्सिसच्या वरची, आणि अशा उभ्या दोन लाईना राहील. हे दोन लाईना लिमिटचं काम कर. हे वाले याच्यामध्ये बंद एरिया, दिस एरिया इज कॉल्ड, आपला हे एरिया तोच आहे, हे आपण काढणार आहे, ठीक आहे. सो याला थोडंसं नाव दिलं तर बरं राहील. सो इट इज पी क्यू. बस याला हे काय देतात, यालाच एबीसीडी द्या, ठीक आहे. सो ही एबीसीडी एरिया, शेडेड एरिया, नाही नाव दिलं तरी चालते. शेडेड एरिया आपण या फॉर्म्युल्याला काढणार आहे. काऊन काढणार आहे? या फॉर्म्युल्याची अट आहे 4 दिवाल पाहिजे. या फॉर्म्युल्याची अट आहे 4 दिवाल. कर्वच्या खालची एरिया, एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया. बोला तशीच आहे आपले. कर्वच्या खाली, एक्स ऍक्सिसच्या वर. कर्व कोण आहे? हे आहे. अँड दोन उभ्या लाईना ए टू बी बनणार आहे, ठीक आहे. हे दोन ए टू बी. तर मी या फॉर्म्युल्याला काढतो. सो आय विल रब दिस फिगर. आता थोडं समजलं असेल, थोडं सुरुवातीला भिन्न होते. सो फिगर काढणं आवश्यक आहे, त्याच फिगरशी मॅच होते. सो देअरफॉर आय राईट फ्रॉम फिगर द एरिया. सोप्या भाषेत लिहायचं. एरिया बाउंडेड बाय द कर्व. एक काम आणखी करता. given curve is y square is equal to 4x. Therefore y is equal to 2 under root x. एवढा लिहा. तसं तर प्लस मायनस आहे. y is equal to काय? प्लस मायनस. सध्या राहू द्या, मग घेतो. स्क्वेअर लेटर पाठवा. थोडंसं कसं पाहिजे. y एरिया बाउंडेड बाय द कर्व, इक्वेशन 1, y is equal to 2 root x. मी प्लसच घेतो फक्त. मी प्लस याच्यासाठी घेतो की हे जे प्लस वाला वाय आहे ना, हे वरची कर्व जी आहे हे प्लस वाला वाय आहे. काऊन की इथं पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे. खालची कर्व जी आहे याच्यात मायनस वाय ऍक्सिस आहे. तर हे जे इक्वेशन लिहिलं ना, प्लस वाला वाय हे वरच्या कर्व साठी वापरायचं, खालच्या कर्व साठी मायनस वाला वाय वापरायचं. काऊन की ही कर्व करस्पॉन्ड्स टू निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आपल्याला वरचंच वापरायचं आहे. तर हे घेतो. एरिया बाउंडेड बाय द कर्व. हे झाले. जाऊ द्या, हे कर्व पुरी हे लिहिता येते. एरिया बाउंडेड बाय द कर्व, y square equal to 4x. The lines x equal to 1 and x equal to 4 and the x axis. ही भाषा तुम्हाला लर्न होऊन जाईल. is given by okay. एरिया ABCD शेडेड एरिया, शेडेड केला आहे सध्या, शेडेड लिहितो. अँड इट इज गिवन बाय फॉर्म्युला A to B y dx. काहीच नाही लिहिलं. हे जे विचारलं आहे ना, हे भाषा आहे आपली. एरिया बाउंडेड बाय द कर्व, हे कर्व आहे. दोन लाईन, हे दोन लाईन आहे, ठीक आहे. अँड द एक्स ऍक्सिस, हे चौथी लाईन आहे. 4 दिवाल पाहिजे. कर्वच्या खालची एरिया, एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया, आणि या दोन उभ्या लाईनाच्या मधातली एरिया A to B बनणार आहे. याचा फॉर्म्युला आहे. सो इंटिग्रल A to B कोण? 1 to 4 हे आहे. आणि y ची व्हॅल्यू किती सांगितली? y ची व्हॅल्यू +2 √x घ्या. काऊन प्लस? काऊन की माझ्या आपली जी एरिया आहे
ते वरचे कर्व वापरून राहिलो, इट करस्पॉन्ड्स टू पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. ठीक आहे, याला सोडवा. दिस इज द आन्सर ऑफ दिस शेडेड एरिया. प्रॉब्लेम खतम होते इथं. थोडंसं सोडवतो अँड दॅट विल स्टॉप हिअर. अगेन सी थोडंसं तुम्ही खाली खाली लिही जा, मी इकडे लिहून घेतो. दिसते खालची लाईन. इंटिग्रल 1 to 4 2 root x. So 2 is constant. ठीक है, 2 is constant and root x का आंसर लिहून घ्या. x raised to 3 by 2 upon 3 by 2 1 to 4. सॉल्व. बस झालं. हे 2 4 by 3 and x raised to 3 by 2 1 to 4. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सॉल्व होते. बस तेवढं सोडवायचं आहे. दॅट विल बी द फायनल आन्सर. ओके, तर हे फिगर जरूर काढा. याच्याशिवाय समजणार नाही, प्रॉब्लेम मधून राहील. तर इकडे सॉल्व करून घे तुम्ही. सो हे इकडे सॉल्व करतो. सो याचा इकडे घेऊन घ्या. 2 बाहेर घेतलं. रूट एक्सचा आन्सर आहे x raised to 3 by 2 upon 3 by 2. सॉल्व करा. मग झालं, आन्सरच आहे शेडेड एरिया. हे 2 by 3 कॉन्स्टंट बाहेर घ्या. गडबड नाही करायची कधी पुट करताना. डेफिनेट इंटिग्रल तर त्याच्या नियमानं त्याच्या मेथडनं सोडवल्या जातात. 4 raised to 3 by 2 1 raised to 3 by 2. It is 4 root 4. X root x is x raised to 3 by 2. 1 चा काही करायला लागला. 1 चा याची पॉवर इज 1. हे होते 2. 2 4 चा 8. समजले का? 8 minus 1 is 7. It is 28 upon 3 स्क्वेअर युनिट्स. ही जी शेडेड एरिया काढली आपण त्याचा आन्सर आहे. पहा क्वेश्चन तोच. सगळ्यात पहिले इफ पॉसिबल यू ड्रॉ द फिगर ऑफ दिस 3 थिंग्स. हे तर बिचारा लाईनच असतात. लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. यांचं काही टेन्शन नाही. हे बोला, दिस इज y is equal to mx. This equation is y is equal to mx. म्हणजे इट इज अ लाईन पॅथ पासिंग थ्रू ओरिजिन. तर थोडीशी अंदाजन तर काढा. काही एकदम परफेक्ट थोडी काढायचं आहे आपल्याला. आहे का? हे आहे तुमची लाईन y is equal to 2x. आता x इक्वल हे तिघांचे डायग्राम काढा बस. मग सांगतो काय करायचं. ठीक आहे. x इक्वल टू 0. तर हे x इक्वल टू 0 इट इज अ लाईन y ऍक्सिस. y ऍक्सिसचं नाव आहे x इक्वल टू 0. अँड x इक्वल टू 5 घ्या. इथं 5 नंबर राहील 1 2 3 4 5. तर ठीक आहे, थोडंसं जवळ घेऊन this line is called x equal to 5. मला सर्व काढलं तुम्ही. या लाईनचं नाव आहे y is equal to 2x. इट इज अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. अंदाजन काढून घ्यायचं. थोडंसं काही नाही होत. ते एकदम परफेक्ट नाही पाहिजे. अंदाजाचं डायग्राम आहे. ड्रॉप फिगर पाहिजे, पण फिगर आवश्यक आहे. नाव लिसन. व्हॉट टू डू? फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व्स. हे 3 कर्व्स आहेत. यांना जरा कर्व नाव दिलं आहे. कर्व अँड गिवन लाईन्स असं म्हटलं आहे. फाइंड द एरिया ऑफ द रिजन. रिजन पहिले बनवा. बाउंडेड बाय द कर्व्स. बोला, ही लाईन बाउंड म्हणजे ही एक बाउंड्री आहे आणि हे 2 बाउंड्री आहेत. ठीक आहे. आणि एक्स ऍक्सिस ही एक बाउंड्री आहे. वरच लिहिली त्यांनी. समजले का? एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व्स. कोणत्या कोणत्या कर्व झाल्या? 1, हे 2, हे 3 आणि एक्स ऍक्सिस वरती दिला आहे. इथं न लिहिता एक्स ऍक्सिस 4. बोला बोला. एक बाउंड्री 2 आणि हे. तर बोला एरिया बाउंडेड हेच राहील. म्हणजे ट्रायंगल आहे. हे याची एरिया तुम्हाला काढायची आहे. समजले का? बोला, हीच एरिया आहे की नाही? वाचून घ्या. एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व. हे आहे कर्व. या वेळेला कर्व लाईन आहे. अँड दिस 2 लाईन्स
या लाईन, हे दोन लाईन या दोन दिवालाच्या मधात बंद आहे, असे उभ्या दिवाल. अँड एक्स ऍक्सिस चौथी दिवाल आहे. आपल्याला असेच पाहिजे चार दिवाला. काऊन की मेन फिगर पहा तुम्ही, मेन फिगर मध्ये असं सांगितलं आहे तुम्हाला. मेन फिगर आपला पहिला वाला हे ए बी, हे वाय इक्वल टू एफ एक्स, एक्स इक्वल टू ए, एक्स इक्वल टू बी. बोला असं फिगर पाहिजे. चार हे जे फॉर्म्युला आहे एरियाचा, इंटिग्रल ए टू बी वाय डी एक्स, याच्यात कोण काय येते, रिस्ट्रिक्टेड फॉर्म्युला आहे. कोणती एरिया काढता येत नाही. एरिया कर्वच्या खालची एरिया काढता येते. हे कर्व आहे वाय इक्वल टू एफ एक्स, कर्वच्या खालची एरिया, एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया. बोला आपलं जे फिगर आहे हे कर्व आहे, आपली हे वाली कर्वच्या खालची एरिया, एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया, हे अट आहे याची. आणि उभ्या दिवाला पाहिजे ए टू बी म्हणजे कोण, अशा व्हर्टिकल वॉल्स, उभ्या दोन दिवालाच्या मधातली एरिया. ठीक आहे, ही दिवाल कोपऱ्यात आहे. पण चालते ना, काय करतात इथं का मधातच पाहिजे असं थोडी आहे. दोन दिवालाच्या मधात आहोत तर कोपऱ्यातही राहू शकते दिवाल. ठीक आहे, तो या कोपऱ्यात आहे तर हे दोन उभ्या दिवाला आहे, हे ए टू बी बनणार. परत आहे का, हे फॉर्म्युला कसा वापरायचा. कर्वच्या खालची, हे कर्व आहे, कर्वच्या खालची एरिया, एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया, हे दोन आयटम झाले. बोला कर्वच्या खालची, एक्स ऍक्सिसच्या वरची, असंच पाहिजे. अँड हे दोन उभ्या दिवाला आहे, या दोनच्या मधातली एरिया. बोला हे दोन माझे हे वाले आहे, हे दोन वाले. बोला इट फॉर्म्स अ ट्रायंगल ओ ए बी. याची एरिया काढायची आहे, याची एरिया काढायची आहे. काढून दाखवतो, काही हरकत नाही. सो इट इज डन बाय दिस फॉर्म्युला. ठीक आहे, सो मी डायरेक्ट लिहितो पहिले त्याच्यात सोल्युशन. द एरिया बाउंडेड बाय द कर्व, हीच भाषा आहे, बाउंडेड बाय द कर्व. कर्वचं नाव आहे, या वेळेला लाईन आहे त्याच्यात वाय इक्वल टू एक्स. ठीक आहे, बाउंडेड बाय द कर्व वाय इक्वल टू एक्स. द लाईन्स, हे उभ्या लाईनांचं नाव लिहा ज्याचा मान आहे ना. द लाईन्स एक्स इक्वल टू 0 अँड एक्स इक्वल टू 5. आणि चौथी दिवालाचं नाव आहे दी एक्स ऍक्सिस. बोला चार दिवाल लिहाच लागते, हे सर्व समजून द्या तुम्हाला. इज गिवन बाय, ठीक आहे, ए इज इक्वल टू, हे शेडेड एरिया आहे, सो इज इक्वल टू ए इज इक्वल टू शेडेड एरिया, shaded area of triangle OAB is equal to integral a to b y dx. आपला फॉर्म्युला आहे. शेडेड एरिया ट्रायंगल OAB एवढे चालते. ठीक आहे, तर हे आपलं फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यात पुट करा व्हॅल्यू. ए टू बी कोण आहे, ए टू बी अशा उभ्या दिवाला आहे. बोला हे ए आहे, हे बी आहे, हे ए आहे, हे बी आहे, 0 to 5. आता y कोण आहे, हे y म्हणजे कर्व, y इज इक्वल टू fx. तर y ची व्हॅल्यू 2x लिहा. पहा एवढं छोटं इंटिग्रल तर कधी नाही सोडवलं, पण आज आलं. आज आपला रेफरन्स दुसरा आहे. आपला रेफरन्स आहे एरिया काढतो पहा. इज इक्वल टू, बोला 2 कॉन्स्टंट, कचरा बाहेर, x चा इंटिग्रेशन घ्या 0 to 5. 2 2 कॅन्सल, x स्क्वेअर 0 to 5. बोला 25 स्क्वेअर minus 0 square 25 square units. So this is area of the triangle. हे जे ट्रायंगल विचारलं, हे ट्रायंगल बनलं ठीक आहे, परंतु आपल्यासाठी काय बनलं, एरिया अंडर द कर्व, कर्वच्या खालची एरिया, एक्स ऍक्सिसच्या वरची एरिया लिहिला आहे, म्हणजे बाउंडेड बाय द कर्व, आणि एक्स ऍक्सिस शेवटी लिहिलं. आणि हे दोन लाईनच्या मधात बंद एरिया, बंद म्हणजे बाउंडेड. आपण या चार दिवालांचे नाव लिहायचे या फॉर्म्युल्यामध्ये. हे जे फॉर्म्युला लिहितो की नाही, याच्या चार एरिया बाउंडेड बाय द कर्व, अशी भाषा तुम्हाला फॉर्म्युल्यात लिहून दिली आहे. पहिला फॉर्म्युला कर्व एक्स ऍक्सिस आणि दोन दिवाल, अशा चार वस्तूचं नाव लिहायचं आणि झालं. मग हे फॉर्म्युला सोपा आहे, इंटिग्रल ए टू बी वाय डी एक्स. आता प्रॉब्लेम तो खतम झाला, पण तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम काय करत आहे हे तर समजलं पाहिजे. आय विल व्हेरीफाय दिस प्रॉब्लेम. ट्रायंगल असल्यामुळे माझ्याजवळ ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे.
हाफ बेस इंटू हाईट. मी त्यानं एवढंच येते का पाहून घेतो थोडस. पहा दॅट इज सी. ठीक आहे, हे तर झाला आहे प्रॉब्लेम एवढं सोडवायचा आहे. पण आता मी थोडंसं व्हेरीफाय तुमच्या समाधानासाठी करतो. हाफ बेस बोला, या बेसचं लेंथ किती आहे? फिगर एवढंच काढायचं, आता नाही काढायचं पुढचं. बोला हे 5 नाही झालं का? इथं 5 आहे का? तर बेसची व्हॅल्यू 5 झाली. हाईट काढतो थोडीशी. आता यू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ ए, त्याच्यामुळे हे हाईट निघून जाईल. पुढचं फिगर काढायचं नाही, आता जे काढून राहिलं. बोला हे हाईट काढायची. दिस इज अ पॉइंट ऑन द लाईन. तुम्ही पॉइंट नाही काढता का कोऑर्डिनेट्स? बोला x इक्वल टू x कोऑर्डिनेट 5 आहे. हे पॉइंट कशावर आहे? लाईनवर. लाईनचं नाव काय आहे? y इक्वल टू 2x. बोला हे पॉइंट लाईनवर आहे, तर लाईनला सॅटिस्फाय करून पुट x इक्वल टू 5. तर y इक्वल टू 10 आला. समजले का? तुम्ही कोऑर्डिनेट काढता की नाही? कोऑर्डिनेट असं काढता, x इक्वल टू 5 पुट करा, y निघते इक्वेशन मध्ये. ठीक आहे, तर हे कोऑर्डिनेट. बोला हे पॉइंट लाईज ऑन द लाईन, या लाईनवर आहे, सॅटिस्फाय करतो की नाही पाहून घ्या. बोला y 10 आहे, हे y x 5 आहे. बोला 10 इज इक्वल टू 10 झाला की नाही सॅटिस्फाय? पॉइंट लाईनवर असलं तर जरूर सॅटिस्फाय होईल. तर ऐका, तर हे परपेंडिक्युलर टाकलं तर इथं 5 आहे, इथं परपेंडिक्युलर टाकलं तर इथं 10 आहे हे वाला. बोला मग ही हाईट किती झाली? 10. तर एवढी लेंथ किती झाली? एवढी 10. बोला बेस 5 झाला. हाफ एरिया इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. ठीक आहे, बेस आहे 5 आणि हाईट किती आहे? 10. देयरफॉर हे कॅन्सल करा. बोला 25 आन्सर येते की नाही? हे फक्त व्हेरिफिकेशन साठी घेतलं की तुम्हाला पटलं पाहिजे आपण जे फॉर्म्युला शिकून राहिलो ते करेक्ट आहे की नाही. एकदम व्हेरी करेक्ट आहे, रॉंगचा प्रश्नच नाही. थर्ड क्वेश्चन हे नंतर वाचतो. हे 3चा डायग्राम पहिले काढतो. याच्यात डायग्रामचा हेडेक वाढला आहे. तुम्हाला जर डायग्राम नाही आला प्रॉपर तर कदाचित प्रॉब्लेम ठीक आहे, सॉल्व्ह होऊ शकते, परंतु रॉंगही होऊ शकते. कसे रॉंग होणार ते मी तुम्हाला सांगितलं नंतर. पहिले हे पहा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायग्राम. हे जे y इक्वल टू x स्क्वेअर आहे हे दिलं नसते. कोण आहे याचा डायग्राम कसा आहे तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला 11वीत x स्क्वेअर इक्वल टू 4ay असं एक इक्वेशन पॅराबोलाचं शिकवलं आहे. दिस पॅराबोला हे y x स्क्वेअर इकडे आहे, एका साईडला x स्क्वेअर, एका साईडला y. ठीक आहे, हे नंबर आहे, सोडून द्या. असा आहे इक्वेशन. तर दिस इक्वेशन इज पॅराबोला विथ सिमेट्रिक टू y एक्सिस अँड प्लस y पॉझिटिव्ह, म्हणून असं चित्र आहे. करावं लागतेच. दिस इक्वेशन इज y इक्वल टू x स्क्वेअर. हे बघा पॅराबोला. ठीक आहे, आता हे झालं पॅराबोला. इट इज सिमेट्रिक टू y एक्सिस. आणि हे दोन लाईन काढा. x इक्वल टू 1, इथं कुठेतरी 1 आहे नंबर. तर हे लाईन, दिस लाईन इज कॉल्ड x इक्वल टू 1. x इक्वल टू 3, इथं समजा 3 आहे. This line is called x equal to 3. बस छोटीशी मोठी काढली चालते, पण आता काम नाही जास्त. हे अशी कशी आहे. ठीक आहे, हे लाईन अशी आहे. चला, हे 3चे डायग्राम मी काढले. आता पहा, हे कर्व आहे पॅराबोला. हे दोन लाईन आहे. दिस लाईन इज x इक्वल टू 1, दिस लाईन इज x इक्वल टू 3. आता प्रॉब्लेम वाचा. फाइंड द एरिया ऑफ द रीजन. हे आता कोणतं रीजन पाहायचं पाहू. बाउंडेड बाय दिस 3 लाईन फॉलोइंग कर्व. हे कर्व आहे, हे लाईन्स आहे, हे वाला. अँड द एक्स ऍक्सिस ऑल्सो. फाइंड द एरिया ऑफ द रीजन. शेवटी वाचा. फाइंड द एरिया ऑफ द रीजन बाउंडेड बाय द फॉलोइंग कर्व. हे कर्व आहे, फॉलोइंग कर्व. द लाईन्स, गिवन लाईन्स, या दोन लाईन राहतात पक्का. हे अशा, हे लिमिट बनतात a टू b. अँड द एक्स ऍक्सिस. बोला कोणती एरिया बनते? ही एरिया बनते अशी.
ठीक आहे, हे 1 आहे. सो एरियाला काहीतरी नाव देऊन टाकायचं, चांगलं राहते. ABCD असं. ठीक आहे. सो एरिया हे एरिया आहे. परत आहे का, एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय कर्व. हे दोन लाईन्स उभ्या, ठीक आहे, अँड एक्स ऍक्सिस. आणि मी तुम्हाला जे पहिलं फिगर शिकवलं आहे ते आहे का, ते असंच आहे. हे आहे x = a, हे आहे x = b, हे आहे y = fx आणि हे आहे x ऍक्सिस. आणि हे एरियाच काढता येते. हे एरिया कशाने काढता येते, इंटिग्रल a to b y dx. परत ऐकून घ्या, कर्वच्या खालची एरिया, x ऍक्सिसच्या वरची एरिया, कसं कोणती एरिया काढता येत नाही, रिस्ट्रिक्टेड पॉइंट आहे. कर्वच्या खालची एरिया, x ऍक्सिसच्या वरची एरिया. या फॉर्म्युलाने काढायचं असेल तर हे कर्व आहे, हे x ऍक्सिस आहे आणि दोन उभ्या लाईन्स x = a and x = b याच्या मधातली कर्वच्या खालची एरिया. हे पहा, कर्वच्या खालची एरिया, x ऍक्सिसच्या वरची एरिया. बढिया झालं, असंच पाहिजे फिगर. कर्वच्या खालची एरिया, x ऍक्सिसच्या वरची एरिया आणि उभ्या दोन लाईनच्या मधातली एरिया. हे उभ्या दोन लाईन उभ्याच पाहिजे. दोज आर लिमिट्स a to b असे म्हणणार. तर आपला कसा बनणार, आपला कर्व कोणती आहे, हे कर्वच्या खालची एरिया. बोला y ची व्हॅल्यू किती आहे, x². लय सोपा राहते. a म्हणजे पहिली लाईन, पहिली वाली. बोला 1 आहे, x = 1. अँड दुसरी वाली लाईन इज कॉल्ड xb, b म्हणजे 3. तर हे आहे आपलं फॉर्म्युला. हे जे फॉर्म्युला आहे असं वर्क करणार आणि याचा जो आन्सर येईल तो या एरियाचा आन्सर. संपलं. परत आहे का, फॉर्म्युला कुठं काम करते, हे वाला कर्वच्या खालची एरिया, x ऍक्सिसच्या वरची. हे पहा, कर्वच्या खाली आहे, x ऍक्सिसच्या वर. यांनी जे सांगितलं तसं मी फिगर काढला. फिगर काढा लागल, ठीक आहे. कर्वच्या खालची एरिया, x ऍक्सिसच्या वर, x ऍक्सिस लिहिली आहे, तर सगळं लिहिलं आहे. इथं त्यांनी म्हटलं आहे एरिया ऑफ द रिजन. हे रिजन आहे बाउंडेड बाय 1 2 3 4 असं वाचा. एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय 1 2 3 4 x ऍक्सिस. 1 हे 2 x ऍक्सिस, हे 3 4. बोला परफेक्ट आहे. आणि ती तशीच एरियाचा फिगर आपल्याकडे आहे. कर्वच्या खालची एरिया, x ऍक्सिसच्या वरची एरिया पाहिजे आणि उभ्या दोन लाईनच्या मधातली एरिया. दॅट्स ऑल. तर हे आहे तुमचं फिगर. आणि फिगरचं हे एक फॉर्म्युला एकच शिकवला आहे. सो लिहिताना फक्त थोडंसं कसं लिहितो, एरिया ऑफ रिजन. रिजनचं नाव आहे ABCD. लिहून घ्या, स्टेप मध्ये चालते असं. एरिया ऑफ रिजन ABCD बाउंडेड बाय the curve y = x². कर्वचं नाव आहे, ठीक आहे. द लाईन्स असं क्रमाने लिहायचं. पहिले कर्व लिहायची, मग हे दोन लाईना लिहायची. त्यांनी दिल्या आहेत तशाच. द लाईन्स ही भाषा तुम्हाला समजून जाईल. अँड चौथी बाउंड्री कोण आहे, x ऍक्सिस. हे शेवटीच लिहायचं, काऊन की dx कुठं असते, शेवटी. इज गिवन बाय, ठीक आहे, इंटिग्रल a to b y dx. a to b या उभ्या दिवाला असतात 1 2 3. y हे फंक्शन आहे. बस एवढंच इंटिग्रल सोडवा, हे तुम्हाला एरिया देतील, ठीक आहे. इज इक्वल टू खाली चालू द्या. इट इज x³ 1 to 3. बोला 3³ -1/3. So 3 is LCM. 27 - 1 26 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे, संपलं. बस एवढं जे एरिया काढले ते आपल्या या फॉर्म्युल्यात बसते. एकदम जोरदार आहे. थोडा सुरुवातीला आजचा दिवस कठीण केलं असेल, पण हेच फॉर्म्युला आपण उद्या रिवाइज करू तर चांगलं समजून जाईल.